महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जुन्नर तालुक्यात बुधवार 11 रोजी गौरी सावळे या 18 वर्षीय तरुणीच्या चेहऱ्यावर डोक्यावर आरोपी महेश डामसे या 24 वर्षीय तरुणाने कोयत्याने हल्ला केला होता। त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती। त्यावेळी तिला तात्काळ जुन्नर येथील YCM रुग्णालयामध्ये दाखल केले होते। हा हल्ला झाल्यानंतर तिची स्थिती ही गंभीर झाली होती। डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर आता तिची स्थिती ही सुधारण्यात आली असल्याचं सांगितलंय। या घटनेनंतर आरोपी हा त्या घटनास्थळावरून फरार झाला होता। त्यावेळेस पोलीस पथकाने तपास सुरू केला असता आरोपीने त्याचा मोबाईल बंद ठेवल्याने पोलिसांना या घटनेचा माग काढणे कठीण जात होते। तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले। त्यावेळेस कळून आले की आरोपीची स्प्लेंडर मोटरसायकल गणेश खिंड परिसरात जाताना दिसून आली, मात्र ती पुढे जाताना काही दिसून आली नाही। त्यामुळे पोलिसांना संशय आला की डामसे हा आरोपी गणेश खिंड परिसरातच कुठेतरी लपला असावा। त्यानंतर पोलिसांनी गणेश खिंड परिसरातील 5 ते 6 किलोमीटर डोंगराळ भाग पायी चालत डामसे याचा शोध घेण्यास सुरुवात केली। त्यावेळेस एका ठिकाणी स्प्लेंडर गाडी असल्याचे आढळून आले। तसेच आजूबाजूला चौकशी केली असता तेव्हा महेश डामसे या तरुणाने झाडाला फाशी घेतल्याचे आढळून आले। या घटनेसंदर्भात पंचायत समिती सभापती उपसभापती यांनी गौरी सावळे आणि या तरुणीची भेट घेत सोशल मीडियाला सांगितले की पोलीस प्रशासनाने आरोपीला शोधून कठोरात कठोर कारवाई करावी। तसेच आमदार शरद सोनवणे यांनी देखील विधानसभेत चालू असलेल्या अधिवेशनात देखील या हल्ल्याची बातमी प्रसारित करून त्या आरोपीला लवकरात लवकर पकडून शिक्षा द्यावी। मात्र तपासादरम्यान काल पोलिसांना आरोपी डामसे यांचा मृतदेह एका झाडाच्या फांदीला आढळून आला। त्यामुळे जुन्नर तालुक्यात भीतीचे सावट पसरले आहे। आज जुन्नर यशवंतराव मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये आपल्या आदिवासी पट्ट्यातली गौरी साळवे या विद्यार्थिनीला हॉस्टेलमध्ये बाहेर येताना तिच्यावर जो वार झालाय, शस्त्राने तिच्यावरती वार करण्यात आलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही तिची भेट घेण्यासाठी हॉस्पिटलला या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही मुलीची चौकशी करत असताना PO कार्यालयाचे देसाई साहेब आम्हाला भेटले। प्रशासन अधिकारी बरेचसे इथं उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनचे अवचर साहेब त्याचा शोध घेत आहेत। प्रशासन अधिकारी आहेत, अवचर साहेब त्याचा शोध घेत आहेत। मुलीची तब्येत आता सध्या स्टेबल आहे आणि देसाई साहेबांशी आम्ही चर्चा केली की येणाऱ्या काळामध्ये मुलीची आर्थिक परिस्थिती कुठल्याही दृष्टीने कमकुवत आहे आणि तिला येणाऱ्या काळासाठी जो निधी किंवा जो खर्च होणार आहे तिच्या विलाजासाठी तो तुम्ही सगळा शासनाच्या मार्फत तुमच्या मार्फत तिच्या जो होणारा खर्च आहे तो पूर्णपणे जबाबदारी पेलवण्याची देसाई साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना जे प्रशासनाची गरज लागेल किंवा अधिकाऱ्यांची गरज लागेल किंवा या ज्या सहकार्याची गरज लागेल त्या भावनेने आम्ही तिची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। मुलीची प्रकृती कशी काय आता सध्या ती स्टेबल आहे। रक्तस्राव फार झालेला आहे, पण इथं ब्लड बँक असल्यामुळे त्यांनी ती सुविधा केलेली आहे, त्याच्या माध्यमातून ती थोडी स्टेबल होती। काल या ठिकाणी जे जुन्नरमध्ये जी घटना झाली होती त्या मुलीवरती वार करून आरोपी या भागात पळून आल्याचं आम्हाला माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिळीमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समांतर तपास करत होतो। तर कालपासून आम्ही CCTV फुटेज बघत आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो होतो। तर आम्हाला वरती जे क्षणभर विश्रांती हॉटेल आहे त्या ठिकाणी आम्हाला ती गाडी क्रॉस होताना दिसली सकाळी 9:15 साडेनऊच्या आसपास, हां गणेश खिंडमध्ये। परंतु ज्यावेळेस आम्ही खालचे फुटेज चेक करत होतो त्यावेळेस ती गाडी खाली क्रॉस झालेली नव्हती। त्याच्या पुढच्या पाठीमागच्या गाड्या मी व्हेरीफाय केलं तर त्या सगळ्या गाड्या खाली क्रॉस झाल्या होत्या, परंतु ही गाडी खाली गेलेली दिसली नाही। त्यामुळे आम्हाला जरा संशय होता की तो ह्या भागात कुठेतरी लपला असेल वगैरे असं। आम्ही दुपारपासून आमच्या टीमसोबत, आमची सगळी संपूर्ण टीम आहे, आम्ही पहिल्यांदा पूर्ण हा घाटाचा सेक्शन असेल, पुन्हा ते पलीकडचा वाटखळ्यापर्यंतचा जो परिसर आहे, जो 5-6 किलोमीटर आम्ही पायी तिथं शोध घेतला, परंतु त्या बाजूला आम्हाला मिळालं नाही। मग साबळे मेजरने आम्हाला बोलता सांगितलं की आम्ही ह्या बाजूला 4 व्हीलर वगैरे येतात, गाड्या वगैरे जातात, ह्या बाजूला बरीचशी लोक पोहायला वगैरे येत असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये। मग त्या अनुषंगाने आम्ही इकडे यायचं ठरवलं। तर पुढं चालत आल्यानंतर आम्हाला त्या गाडीचे मोटरसायकलचे टायर मार्क दिसले। आम्हाला थोडासा डाऊट आला की इकडं गाडीचे गेलेले दिसते मोटरसायकल। मग पुढे आल्यावर आम्हाला ती गाडी दिसली लावलेली मोटरसायकल। मग ते आम्ही ऑनलाईन ती गाडीचं। प्रतिनिधी मंगेश पाटे, जुन्नर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।